स्वामी ओम सर्वांना। मी रोहिणी परत स्वागत करते तुमचं माझ्या ह्या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते। काय झालं ना, दिवाळीची गडबड चालू होती कंटिन्यू दिवाळीचे। आता तुम्ही बघितलंय असेल, मध्ये मी एक कमीत कमी 5-6 दिवस तर व्हिडिओही टाकले नाही, कारण मला वेळच तेवढा भेटला नाही। आणि वेळ न भेटणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडीशी डिस्कंटिन्युटी होते। पण ते झालं, मग त्याच्यामुळे धावपळ, घरातली जी साफसफाई होती ती सगळी झाल्यावर दिवाळीची सगळी तयारी, मग सगळ्या गोष्टी, मग फराळ, मग दिवाळीची आवराआवर, मग पूजा, मग ह्या सगळ्या गोष्टी, मग त्याचनंतर पाहुणे वगैरे येतात, मग कुठेतरी जाणं असतं, मग सगळ्या गोष्टी घडतात। आणि त्याचबरोबर आपण घरातले म्हणजे आपण म्हणतो ना की करता असतो, किंवा आपण घरातलं सगळं बघणार असतो, त्यामुळे आपल्या अंगावर काही जबाबदारी असतात। त्यामुळे आपण काय करतो ना, खूप स्ट्रेस किंवा टेन्शन किंवा असं हे होतं ना की आपल्याला काही सुधरत नाही, आपल्याला काही जमत नाही, आणि आपण खूप स्ट्रेसमध्ये चालतो की अरे हे कधी होईल, असं कधी होईल, घरातलं सगळं आवरायचं राहिलंय, हे राहिलंय, ते राहिलंय, मग पाहुणचार, हे ते खूप गोष्टी डोक्यात चालत फिरत असतात। आता अशामध्ये काय होतं ना, आपण स्ट्रेसमध्ये, तणावामध्ये सारखं असतो। म्हणजे कसं असतं ना, तो एक आनंदाचा स्ट्रेस पण आपण म्हणू शकतो, कारण दिवाळी सण वगैरे सगळ्या तयारी, सगळ्या गोष्टी असतात। आणि त्यामध्ये सुद्धा आता घरातली स्त्री आहे म्हणल्यावर सगळ्या गोष्टी करणं एक जनरल गोष्ट आहे। पण काय होतं ना, कधी कधी या गोष्टींमुळे आपल्याला शांत झोप लागत नाही, शांत झोप तर अजिबात लागत नाही। तर मला काय झालेलं, परवाच्या दिवशी म्हणजे आम्ही जे दिवाळीचा आता शनिवार रविवार आलेला, तेव्हा आम्ही कुठेतरी बाहेर गेलो, आणि त्यानंतर मग थोडंसं बाहेर जाऊन आल्यावर आता दमलो होतो, खूप दमलेलो, तरी सुद्धा मला रात्री ना एक 12 ते 3च्या दरम्यान चांगली झोप लागली, व्यवस्थित छान झोप लागली। पण 3-3:30च्या दरम्यान मला एकदम जाग आली, आणि त्या 3-3:30च्या दरम्यान म्हणजे तेव्हापासून तर 5:30 वाजेपर्यंत मला झोप म्हणजे अजिबात येत नव्हती। आणि म्हणजे मी झोपलेली होते, पण तुम्हाला सांगते ती झोप अशी गाढ झोप नव्हती, जागी झोप होती। मी 3दाच मी फोन बघायचे, म्हणजे टाइम किती झालाय, घड्याळ आपण शक्यतो तर रात्री नाईट लाईट असते म्हटल्यावर घड्याळ दिसत नाही, तर फोनमध्ये आपण टायमिंग बघतो, 3:20 झाले, 3:30 झाले, मग 5:30 झाले, असं 4:30 झाले, असं म्हणजे मला ते झोप, जागसूत झोप आपण म्हणतो ना, तशी लागली होती। काही सुचत नव्हतं, काही नाही त्याच्यामध्ये, असं काही नाही काही स्वप्न आहे, काही नाही। त्यानंतर 5:30 नंतर मला 5:30 पावणे 6 नंतर 5:30 नंतर मला एक झोप लागली अर्ध्या तासाची, कारण मी 6ला उठते, पावणे 6 पर्यंत मी उठते। म्हणजे तुम्हाला सांगते 5:30चा माझा जो गजर होतो त्याच्यातून 5:30 ते 6 मध्ये मी उठते। पण तेव्हा 15-20 मिनिटाची मला झोप लागली, आणि त्या झोपेमध्ये मला विचित्र स्वप्न पडले। पण 3 ते 5 या दरम्यान मला काही झालं नाही, 3 ते 5, 5:30च्या दरम्यान मला काहीही झालं नाही, म्हणजे काही वाटलं नाही। असं जागसूत झोप होती, शांत होती, पण झोप लागत नव्हती, आणि असं विचित्रही काही वाटत नव्हतं, मन चंचल नव्हतं, भीती वाटत नव्हती, काही नाही, पण एकदम अशी जागसूत होते मी। तर बऱ्याचशा वेळेस आपण असं आपल्या बाबतीत घडतं की पहाटे ब्रह्ममुहूर्त आपण ज्याला म्हणतो, 3 वाजता, 3-3:30 वाजल्यापर्यंतचा आपण जो ब्रह्ममुहूर्त म्हणतो, तेव्हापासून तर 5-5:30 पर्यंत, म्हणजे शक्यतो 3 ते 5 किंवा 3:30 ते 5:30चा अगर जर तुम्ही बघितला, हा ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ असते, या वेळेत जर का तुम्हाला कधी जाग आली, तर खूप लोक असं म्हणतात की हे बरोबर नाही, रात्री 3 वाजता नकारात्मक शक्ती फिरत असतात, असं असतं तसं असतं। तर नाही, उलट 3 नंतर जेव्हा जाग येते ना तुम्हाला, तेव्हा तुमचे जे आपण म्हणतो ना चक्र आहेत तुमच्या शरीरातले, ते बॅलन्स होत असतात, ते एकमेकांशी, म्हणजे आपण म्हणतो ना की सगळ्या गोष्टी प्रॉपर बॅलन्स होत असतात। आणि जर का तुम्ही स्ट्रेस फ्री असाल, प्रॉपर तुमचं रुटीन चालू आहे, तुमचं लाईफस्टाईल प्रॉपर आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत, तर तुम्हाला कधीच शरीरावर तुम्हाला त्रास होणार नाही, तुमची प्रॉपर झोप होते, सगळं होतं। पण जेव्हा आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल होतो, आपण दिवसभर काहीतरी रेग्युलर रुटीनपेक्षा वेगळं जेव्हा करतो, तेव्हा तुमच्या झोपेमध्ये बदल होतो। आणि तो बदल म्हणजे जर का तो रुटीन पॉझिटिव्ह रुटीन असेल, म्हणजे तुम्ही जर का समजा, तर मी फिरून आलेले त्या दिवशी, मस्त मज्जा केली, बाहेर वगैरे गेलो, त्यामुळे माझं पॉझिटिव्ह हे होतं,
तर मला ते 3 ते 5 खूप छान असा अनुभव मिळाला, खूप छान असं वाटलं. तर बऱ्याचशा जणांना 3 ते 5च्या दरम्यान ना एकदम अचानक जाग येते आणि आपण म्हणतो त्याला दैवी संकेत असतो. तर बऱ्याचशा जणांना, आता हा माझा संकेत मी तुम्हाला सांगते, हा माझा स्वतःच्या लाईफस्टाईल मधला संकेत होता. कारण मी स्वतः, मला दिवाळीची इतकी आणि मला आवड आहे सगळ्या गोष्टी करण्याची, मी आनंद घेऊन करत होते, म्हणून मला तो जो वेळ होता तो खूप छान माझा गेला. म्हणजे असं मला की माझी झोपमोड झाली, मग मला झोप नाही लागली म्हणजे मला डोकं दुखलं, असं होतं बऱ्याचशा जणांचं की झोप नाही झाली की मग डोकं दुखतं, असं होतं. तसं काही झालं नाही, फ्रेश होते मी. तर शक्यतो काय असतं ना, देवाला त्यावेळेस तुमच्याकडनं ना काहीतरी पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट करायच्या असतात. तुम्ही काहीतरी केलं असेल किंवा तुमच्याकडनं काहीतरी चांगलं घडलं असेल, त्यामुळे देव तुमच्याबरोबर असतात आणि तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्हिटी देतात. आणि बरेचसे लोक जे सिद्धी साधना करतात, आता बरेचसे जण जे पोथी पारायण करतात आणि अचानक त्यांना जेव्हा 3 ते 5च्या दरम्यान जेव्हा जाग येते ना, तर त्याच्यामध्येचा हा जो संकेत असतो तो म्हणजे तुम्ही त्यामध्ये, जर का तुम्हाला त्या दरम्यान जाग आली, तर ह्याचा अर्थ आहे की तुम्ही त्या पोथी पारायणामध्ये, तुमच्या त्या ह्याच्यामध्ये तुम्ही इतके गुंगलेले आहात की तुम्ही ते श्रद्धेने, भावनेने, तुमच्या भक्तीने करत आहात. त्यामुळे त्याचा एक स्वरूप, त्याचा एक पॉझिटिव्ह रिझल्ट म्हणून देव तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्ताची जाणीव करून देतो. आणि बरेचसे जण आहे की त्यावेळेस उठून बरेचसे जण मेडिटेशन करतात, 4 वाजता वगैरे मेडिटेशन करतात, सॉफ्ट गाणे लावून एक्सरसाइज करतात. खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत, खूप गोष्टी. पण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय होतं ना, रात्रीच झोपूस तर 12 वाजतात, मग 4 वाजेपर्यंत लगेच उठणं थोडं शक्य होत नाही. मग त्या निमित्ताने असं हे उठून काहीतरी आपल्याला संकेत मिळतो देवाचा की नाही, तुला काहीतरी करायचंय, तू कर, उठ, त्या गोष्टी तुझ्या मागे काहीतरी आहे. कारण देवाला तुमच्याकडनं काहीतरी चांगलं करून घ्यायचं असतं, घडून घ्यायचं असतं. आणि तुम्ही जर का ते समजू शकला तर ठीक आहे, नाही समजू शकला तर मग ते जाणीव करून देणं पण ते बाजूला राहतं. तर असं असतं की 3 ते 5च्या दरम्यान जी तुम्हाला जाग येते त्यामध्ये दैवी संकेत म्हणजे ते असं काही वेगळं नाही की देव तुम्हाला हे म्हणतात किंवा स्वामी तुम्हाला हे सांगतात की तू हेच कर तेच कर, असं नाहीये. ते तुम्हाला पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीरात निर्माण करतं आणि तुम्ही काहीतरी करावं, तुम्ही काहीतरी एक एनर्जाइज्ड गोष्टी कराव्या, थोड्याशा पॉवरफुल गोष्टी कराव्या. म्हणजे तुझ्यात अबिलिटी आहे, तुझ्यात केपेबिलिटी आहे, तुझ्यात ती क्षमता आहे आणि तू ते करू शकतो, हे आपल्याला आपले देव आपल्याला सांगतात, आपल्याला संकेत देतात. आणि त्यानुसार तुम्हाला ठरवायचं असतं की हो, आता मी लवकर उठून माझी कामं व्यवस्थित करून मी मला रुटीन लावून घेऊ. कारण काय असतं ना, सणवार असले तेव्हा आपण मस्त सकाळी लवकर उठतो, सगळं आवरतो, का तर सणाचा, सगळ्या गोष्टींचा आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी, एक बर्डन असतं. आणि रेग्युलर रुटीन झालं की परत आपलं ते लोळणं, असं तसं, या सगळ्या गोष्टी चालू होतात. मग जर का तुम्हाला अशा वेळेस जर का देवाचा असा संकेत मिळतो, म्हणजे ते तुम्हाला संकेत देतात की तू काहीतरी काहीतरी गोष्टीसाठी केपेबल आहेस, त्यामुळे तू हे रेग्युलर ठेव, हे कंटिन्यू ठेव आणि त्या पॉझिटिव्ह वाईब्स तू सगळ्यांना पसरव, सगळ्यांकडे दे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपण ज्या वेळेस लवकर उठतो ना सकाळी, आपण दिवसभर फ्रेश राहतो. आणि ज्या दिवशी, माझ्या बाबतीत तरी असं घडतं, ज्या दिवशी मी आळस करते, उशिरा उठते, त्या दिवशी माझा पूर्ण दिवस आळसलेला जातो. मग अर्धी कामं झालेली असतात, अर्धी कामं झालेली नसतात. मग कधी कामाला उशीर होतो, मग कामाला उशीर झाला की व्हिडिओला उशीर होतो, व्हिडिओला उशीर झाला की मग चिडचिड होते, कारण हेही माझं काम आहे, महत्त्वाचं काम आहे, माझं घरातलंही माझं काम आहे, माझ्या मुलांकडेही मला बघायचं आहे, मला घरच्या गोष्टी पण करायच्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून लक्षात घ्या, हे जे म्हणतात ना सगळे 3 ते 5 दैवी संकेत, ॲक्च्युली ते दैवी संकेत म्हणून तुम्ही धरू नका, पण एक पॉझिटिव्ह वाईब्स तुम्ही बघा, त्याच्या थ्रू तुम्ही काहीतरी चांगलं करायचं बघा. की असं नाही की पहाटे तुम्हाला 3 ते 5 दरम्यान येते म्हणजे तुम्हाला देवदर्शन होईल, असं नाही. आणि देव काय एवढा रिकामा नाही बसलाय हो तुम्हाला देवदर्शन द्यायला. त्यासाठी तुमची जी आपण म्हणतो ना की लेवल तेवढी असायला हवी.
तुमची सेवा, तुमच्या गोष्टी तेवढ्या असायला हव्या. त्यामुळे 3 ते 5 मध्ये पहाटे जाग आली म्हणजे तुम्ही काहीतरी करण्यामध्ये केपेबल आहात आणि तुम्ही ते करू शकता. तुम्ही झोपेत तुमचा वेळ वाया घालवताय आणि त्याचबरोबर तुमच्यात भरपूर गोष्टी करण्याची क्षमता आहे. असं करून एक तुम्ही एनर्जाइज्ड व्यक्ती आहात असं सांगतात आणि त्यामुळे तुम्ही करू शकता. बघा, तुम्ही उद्यापासून आहे ना 5 वाजता उठायला सुरुवात करा. एकदा 5-5:30ला उठा. सुरुवातीला 6ला चालू करा, मग 5:30चं करा, मग 5चं करा. 5च्या आधी पण नाही गरज, म्हणजे मी तुम्हाला सांगते. आणि तुमची अगदी गरज असेल तर बरेचसे जण आहेत जे 4ला उठतात, त्यांची प्रॉपर वे करतात आणि रात्रीही लवकर झोपतात, कारण 6 तासाची झोप झाली पाहिजे. अशा ह्याच्यानी ही गोष्ट लक्षात ठेवा, लक्षात घ्या आणि मग त्याचा विचार करा. खूप असे व्हिडिओज आहेत ज्याच्याने थोडी दिशाभूल होते, थोडी दिशाभूल केली जाते. पण मी विचार केला की आपण आता ना रिअलिस्टिक गोष्टीकडे वळूया. खूप चुकीच्या गोष्टी, चुकीचे भाव, चुकीचे भ्रम आपण आजच्या काळात, कारण आपण आता 21st सेंचुरीमध्ये जगतोय असं म्हणतो आणि मग जुन्या गोष्टी का पाळायच्या? सगळं पाळायचं, पण ते रिअलिस्टिक वेनी पाळायचं, माझं असं म्हणणं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी प्रॉपर वेने घ्या. सगळ्याच गोष्टींना आध्यात्मिक, वैज्ञानिक गोष्टींना चिटकवू नका. काही गोष्टींना असं राहू द्या, काही गोष्टींना तसं राहू द्या. सगळ्यांचं तसं बॅलन्स करा. चला, व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.